महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी इंग्रजी शाळेमधील शिक्षकांच्या पात्रतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी इंग्रजी शाळेमधील शिक्षणाचा खालवलेला दर्जा आणि अपात्र शिक्षकाच्या नियुक्त्यांवर तीव्र टीका केली। शिक्षणाच्या नावाखाली चालणारी लूट आणि अपात्र शिक्षकांचा भरणा यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे, असे त्यांनी ठणकावले। आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। महाराष्ट्र राज्यामध्ये शहर असो की ग्रामीण भाग असो, मुलांचा किंवा मुलींचा इंग्रजी शाळेमध्ये शिकण्याचा कल वाढलेला आहे। महाराष्ट्र सरकारने राज्यभरामध्ये इंग्रजी शाळांसाठी मोठ्या प्रमाणावर मान्यता दिलेली आहे। काही इंग्रजी शाळा खूप चांगल्या चालतात, चांगल्या इमारती आहेत, चांगले तज्ञ शिक्षक आहेत। मात्र काही इंग्रजी शाळेला स्वतःची इमारत नाही, पत्राच्या खोल्यामध्ये ह्या इंग्रजी शाळा चालतात। या इंग्रजी शाळेतून उच्च शिक्षण, चांगलं दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, हा शासनाचा हेतू आहे। गरिबाची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची मुलं, 18 पगड जातीची मुलं शिकली पाहिजेत। त्यासाठी तज्ञ शिक्षकांची आवश्यकता आहे। या इंग्रजी शाळेंची तपासणी शासनाने करण्याच्या संदर्भात कारवाई केली पाहिजे आणि या शाळा तपासल्या पाहिजेत। इंग्रजी शाळांमध्ये असणारे शिक्षक तज्ञ शिक्षक आहेत का? शाळेमध्ये किती डोनेशन घेतलं जातं? अशा प्रकारच्या तपासण्या सुद्धा शासनाच्या मार्फत, जिल्हा परिषदच्या मार्फत झाल्या पाहिजेत आणि सर्वसामान्य गोरगरीब लोकांची मुलं शिकली पाहिजेत। काही संस्था चालकांनी आपल्या घरातली, आपल्या कुटुंबातली नावं पात्र नसताना इंग्रजी शाळेवर घेतलेली आहेत, ह्याच्या सगळ्या तपासण्या केल्या पाहिजेत आणि शासनाच्या नियमात निकषात राहूनच ह्या सगळ्या इंग्रजी शाळा चालल्या पाहिजेत। अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे मी केलेली आहे। वेळ प्रसंगी आम्हाला विधानसभेमध्ये सुद्धा लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाच्या या बाबी लक्षात आणून द्याव्या लागतील। धन्यवाद।